कामगार मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा कामगार स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह आहे, इनॲक्टिव्ह आहे, पेंडिंग आहे, काय आहे ते तपासायचं असेल किंवा तुमचं अपॉइंटमेंट लेटर म्हणजेच कामगार पावती काढायची असेल किंवा तुमचं जे काही कामगार कार्ड आहे ते ई कामगार कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, तर त्याचबरोबर तुमची रिन्युअलची जी डेट आहे ती डेट कोणती आहे किंवा तुमच्या फॅमिली डिटेलमध्ये कोणकोणते मेंबर्स ॲड केलेले आहेत किंवा कोणकोणते ॲड केलेले नाही आहेत, त्याचबरोबर बँकेचं पासबुक आहे ते पासबुक कोणतं आहे, या सर्व बाबींची माहिती घेण्यासाठी तुम्हाला पहिला कोणतं तरी एक ब्राउझर ओपन करायचं आहे. ब्राउझरमध्ये येऊन तुम्हाला MahaBOCW किंवा MBOCW एवढं सर्च करायचं आहे. पहिली वेबसाईट येणार आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं वेबसाईटवरती खाली यायचं आहे. लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इनवरती क्लिक करून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेरन्स दिसणार आहे, ज्यामध्ये पहिला तुम्हाला तुमचा जो काही बांधकाम कामगार आहे त्याचं आधार नंबर टाकायचं आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर खालच्या साईडला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जो OTP गेलेला आहे तो OTP या ठिकाणी व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. जर या ठिकाणी OTP गेलेला नसेल तर पुन्हा तुम्हाला रिसेंड OTPवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तो OTP जाणार आहे. पुन्हा या ठिकाणी तो OTP व्हेरीफाय करून लॉग इन करून घ्यायचं आहे. इथं वेबसाईटवरती आल्यानंतर तुमचा जो काय कामगार स्टेटस आहे तो दिसणार आहे. इथं ॲप्लिकेशन स्टेटस आहे तो ॲक्सेप्ट आहे, म्हणजेच हा कायमच ॲक्सेप्टच राहणार आहे, कारण नोंदणी झाली की ॲक्सेप्ट कायमच राहणार आहे. आता हे महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं आहे रजिस्ट्रेशन स्टेटस हा काय आहे तर इनॲक्टिव्ह आहे. ह्याचा अर्थ काय तर हे रिन्युअल आहे, हे रिन्युअल तुम्हाला करावं लागणार आहे आणि 2/9/2025 म्हणजेच 2 सप्टेंबरमध्ये ही रिन्युअल आहे, हे रिन्युअल करायचंच आहे. आता ही डेट निघून गेलेली आहे, तर रिन्युअल केलं तरच या ठिकाणी रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह होणार आहे. आणि रजिस्ट्रेशन स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळत असतो. म्हणजेच इथं जर कोणाचा एनी असं दाखवत असेल रजिस्ट्रेशन नंबर, तर जो काय स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह झाल्यानंतरच या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर इथं शो होणार आहे. ज्यावेळेस हा रजिस्ट्रेशन नंबर शो होतो त्यावेळेस तो तुम्हाला या ठिकाणी कॉपी करायचा आहे आणि हा नंबर यूज करूनच तुम्हाला तुमचा जी काय भांडी वितरणाची अपॉइंटमेंट आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. एवढंच नाही आहे तर तुम्ही इसेन्शियल किटसाठी किंवा सेफ्टी किटसाठी सुद्धा या रजिस्ट्रेशन नंबरचा यूज करून जो काय ऑनलाईन अर्ज आहे तो तुम्हाला करायचा आहे. याच्यानंतर समजून घ्या, ज्याचा स्टेटस इनॲक्टिव्ह आहे त्याचं कारण काय आहे तर खाली या, इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं रिन्युअल आहे, हे रिन्युअलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता की WFC जे काय व्हिजिटिंग डेट वगैरे आहे, ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे, ॲक्नॉलेजमेंट प्रिंट आहे, लेटर आहे, हे काहीही डिटेल या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. आता हे का नाही तर याचं कारण आहे रिन्युअल तुमचं झालेलं नाही आहे. आता हे रिन्युअल करायचं होतं 2/9/2025ला आणि हे रिन्युअल झालं नसल्यामुळे काही डिटेल येत नाही. याच्यानंतर आता या ठिकाणी तुमची ॲक्नॉलेजमेंट डिटेल आहे, याच्यावरती क्लिक केलं तरीसुद्धा काहीही येणार नाही. इथं तुम्ही पाहू शकता की डबल क्लिक करतो आहे. एवढंच नाही आहे तर तुमचं जे काही ई कार्ड आहे, जे ई लेबर कार्ड आहे ते सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही, कारण त्याचं कारण आहे रिन्युअल. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता, एकदा क्लिक केलं खालच्या साईडला तुम्ही पाहताय, दुसऱ्यांदा क्लिक केलं इथं येत नाही आहे. ह्यासाठी तुम्हाला रिन्युअल आहे, हे रिन्युअल दिलेल्या तारखेला करायचं आहे किंवा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही हे रिन्युअल करून घेतलं तर तुमचा स्टेटससुद्धा ॲक्टिव्ह होणार आहे आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि हा नंबर यूज करून तुम्ही इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि हाऊसहोल्ड किट यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात.